कृष्ण हरी कुंडली गौर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी माऊली. आजचा प्रवास खूप मोठा आहे म्हणून आता मी लवकर उठलो आहे. आता आम्ही आंघोळ करून आता निघतो. आम्हाला आज लवकर जायला लागेल. माऊली चला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. खूप टेन्शन आलं. टेन्शन. चला माऊली चला आवरा पटापट. रामकृष्ण हरी माऊली. तर आज 4 वाजता उठून आम्ही अंघोळ वगैरे करून सर्वजण चहा प्यायला बसलेलो आहे. तर चेतन माऊली, बोला माऊली. चहाला टेस्ट कशी आहे? चहा मस्त आहे, एक नंबरचा आहे. गरमागरम चहा पिऊन आता आम्ही निघतो. तर बघा माऊली, बिस्किट आणि कोरा चहा. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. तर आता चहा वगैरे नाश्ता वगैरे करून आता आम्ही निघलो आहे. सकाळचे 4:30 वाजलेत आणि आजचा प्रवास खूप मोठा आहे, खूप मोठा आहे म्हणून आज लवकर निघलो आहे. तर तुम्हाला दाखवतो पुढचा प्रवास आमचा कसा आहे. तर चला चला. आलेत निघालो आणि पाणी खूप पडायला लागला इथे. बघू शकता खूप पाणी पडतो. तर आम्ही या शेडखाली आहोत. रामकृष्ण हरी माऊली. पावसाचं खूप वातावरण आहे. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम कृष्ण हरी कुंडली गौर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्री कृष्ण महाराज की जय. रामकृष्ण हरी माऊली. तर 1 तासामध्ये आम्ही 4 किलोमीटरचा प्रवास, 5 किलोमीटरचा प्रवास पार केलेला आहे. आता अजूनही नाश्त्यासाठी 6 किलोमीटर 7 किलोमीटर बाकी आहे आणि आता आम्ही आजिवलीला पोहोचलो आहे. तर तुम्हाला दाखवतो आम्ही नाश्त्यासाठी कुठं थांबतो. तर चला बघू एकदा. बंटी माऊलीने आम्हाला चिवडा खायला आणलेला आहे. हे बंटी तो ठेव उलट मिसळ. रामकृष्ण हरी माऊली. आपण आज सर्वांनी 5 वाजता निघालेलो आहोत पायी. आपण आणि चहा वगैरे, चहा बटर बिस्किट खाऊन आता 5 किलोमीटरवरती आपण थांबलेलो आहोत. आता इथे फरसाण चिवडा आलेला आहे आणि कोणाला चहा पाहिजे असेल चहा पण घ्या पुन्हा. हां, आणि कोणाला काय तकलीफ असेल, काय अडचण असेल तर बंटी पाटील आहेतच आपले, लगेच त्यांना कॉल करा. ठीक आहे. तर माऊलीने आपल्याला सांगितलेलं आहे की काही प्रॉब्लेम असेल तर बंटी पाटील यांना सांगायचं आहे. कारण की बंटी पाटील जर आपण फोन केला तर बंटी पाटील त्वरित येतात आपल्याकडे. तर बंटी पाटील तुम्ही काय बोलाल? मी तर हेच बोलतो की आपल्या कुठल्याही वारकऱ्याला काहीच त्रास होता कामा नये. हे आपल्या मंडळाच्या अध्यक्षाने आम्हाला सूचना दिलेली आहे आणि त्याप्रमाणे सर्व नियोजन व्यवस्थित झालेलं आहे. 5 वर्ष झाली आपलं व्यवस्थित मंडळ चालवं हीच इच्छा आहे. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. चला मंडळी, रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. खूप पायाला त्रास होतोय, काही सांगू शकत नाही, चालतोय की नाही ते.
भागो भागो. माऊली भायपाव बदले काही नाही वाटते. पटोले बाकी आहेत. भेटू विठ्ठल रखू माईला सर्ग सके पंढरीला. जय हरी विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल सके सर्ग सके पंढरीला. जय हरी विठ्ठल. माऊली रामकृष्ण माऊली तुम्ही बघू शकता आजचा नाश्ता उसल आणि पाव. चेतन काय सांगू आजच्या नाश्त्याबद्दल? आज नाश्ता एक नंबर आहे. उचल आणि पाव नाश्ता खातात राहू. बोल ए चाचा देव नाश्ता देव. रामकृष्ण हरी माऊली. तर आताच आम्ही नाश्ता वगैरे करून निघलो आहे. तर नाश्ता पण खूप सुंदर होता. उसल आणि पाव पोटभर खाल्ला आणि निघलो आहे. पुढचा पल्ला 13 किलोमीटर असेल, 10 किलोमीटर आहे आणि तो पार करायचा आहे. नंतर जेवण आहे. तर तुम्हाला चेतन सांगेल तर कुठे थांबायचं ते. तर आता आपल्याला थांबायचं आहे बापदेवला. तो बापदेव आपला 10 किलोमीटर आहे. 10 किलोमीटर म्हणजे तरी पण आपल्याला 2.5-3 घंटे लागतील. 11 वाजेपर्यंत 5:30 वाजे आम्ही क्रॉस केला पाहिजे. आणि दम तर नाही लागला. आपला माऊलीच्या कृपेने चालले आमचं सुखरूप. पांडुरंगा पाणी भरले मोठे चंद्रभागा. तर तुम्ही बघू शकता आम्ही इथं बसलो आहे कारण की इकडे खूप पाऊस पडतो. खूपच पाऊस पडतो म्हणून आम्ही सगळेजण बसलो आहे. बघू शकता तुम्ही बघू शकता खूप दमलोय आणि पायांना फोड पण यायला सुरुवात झालेली आहे. माऊली पण दमलेत सगळे. हाय गाईज. नाही सॉरी थांब. रामकृष्ण हरी माऊली. अजून आम्ही पोचत नाही आहे. खूप टाईम लागेल अजून कारण की खूप लांबचा पल्ला आहे.
तुम्हाला पण माहीत असेल चालताना काय हाल होतात ते बघू शकता तुम्ही मागे चालताना काय हाल झालेत. आपण माऊली आमचं 4 किलोमीटर बाकी आहे, म्हणजे आम्हाला 1 घंटा आहे, 12 वाजून जाते कुठल्याची आमच्या वेळी. चला पातोरे तोराला. आम्ही गेले तरी खंडे 400 मीटरचा खंडे भरेल का तर आता खूप दमून आता आम्ही निवासस्थानी म्हणजे दुपारच्या जेवणावर पोचलेलो आहे. तर तुम्हाला दाखवतो आम्ही दुपारचं जेवण कुठं करतो. यावर्षी नवीन जागा घेतलेली आहे कारण की त्या मंदिराचं काम चालू आहे. तुम्ही बघू शकता जेवण वगैरे झालेलं आहे आणि इथं आराम बघू आता आराम वगैरे करी घेतली चेतननी. चेतन कसा वाटला? छान. दमलंस का? धावत आलास? मग कसा वाटला पायांना? बसलो होतो हा जेवतो जेवण रेडी झाले. खूप दमलो थकलोय काय सांगायचं जॉब तर तुम्ही बघू शकता जेवण वगैरे झालेलं आहे आमचा. मला जेवणाची प्लेट दाखवतो तुम्हाला. तर माऊली कसं झालं जेवण? जेवण तर एक नंबर आहे. शेंगा शेंग आहे, मिक्स भाजी आहे, लोणचं आहे, पापड आहे आणि चालेल चालेल माऊली जेवण करून घ्या. रामकृष्ण हरी. फुला दिली ना काही. तुम्ही बघू शकता जेवणानंतर आम्ही स्वीटमध्ये जयेश पाटील यांच्याकडून प्रसिद्ध कुल्फी पुणेरी गुलकंद ड्रायफ्रूट कुल्फी आम्ही आता स्वाद घेतो. रामकृष्ण हरी माऊली. तर जेवण वगैरे करून आणि आराम वगैरे करून आता आम्ही खोपोलीला निघलो आहे. खोपोली इथून 13 किलोमीटर लांब आहे. तर आम्हाला पोचायला 7-8 वाजतील. तर तुम्हाला दाखवतो आम्ही रस्त्यामध्ये काय मजा करतो किंवा काय खातो सर्व तुम्हाला दाखवतो. तर कंटिन्यू राहा या ब्लॉगमध्ये, तुम्हाला नक्की मजा. खालापूर थोडंसं चालत जर पाणी पडतो मग आम्ही येतो आणि बसतो. तर नाश्ता आलेला आहे आपल्याला. खूप चालल्यानंतर ही मेहनतीचं फळ हातात आहे. तुम्ही बघू शकता सगळेजण कसे खातात. टिक्का आई शपथ आहे किंग. ए मेवण्या ओके भाऊजी. बाबोलीची आग होती तोंडाला. ऋषिकेश गायकवाड यांनी बनवलेला याच्या हाताने प्रेमाचा चहा आणि त्या प्रेमाच्या चहाचा आता स्वाद घेतो आम्ही. गाडी बसली बाई, गाडी बसला. तर आमचा नाश्ता वगैरे मस्त झालेला आहे. पोट भरून नाश्ता केला, चहा पिला आणि आता आम्ही आमच्या मार्गी लागलेलो आहे. 7 किलोमीटर अजून बाकी आहे आणि 7 किलोमीटर पार करायला आम्हाला 2 तास लागतील. कदाचित रातसुद्धा होऊ शकते. आणि आता आम्ही चाललो आहे. तर तुम्ही बघू शकता आम्हाला. चिकन भाऊ काय बोलतात का बघा.
चेतन भाऊ देवाची पंढरी तुम्हाला श्वास झालं जप माल आन चिपल्यानी टाल फायनली आपण वस्तीकडे पोहोचलेलो आहे, खोपोलीला पोहोचलेलो आहे. तर तुम्हाला आता आम्ही दाखवतोय थोड्या वेळात रूम मंदिर. तर मंदिरामध्ये वस्ती होते आमची. तर फायनली पोहोचलेलो आहे खूप प्रवासानंतर मंदिरामध्ये, रखुमाईच्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये पोहोचलो आहे. आणि दरवर्षीप्रमाणे आवली पण भेटलेली आहे, खोपोलीवाली माऊली. 5 वर्ष झाले आपल्याला भेटते माऊली. माऊली तुम्ही काय बोलाल? काय म्हणता? जय हरी. रामकृष्ण हरी. अरे वा, बघा तुम्ही त्याच्यात त्याला टॅलेंट बघू शकता, दाखवा एकदा. अरे वा, बस एवढंच. बघा या माऊलीचा टॅलेंट, अतिशय सुंदर टॅलेंट. माऊलीला फॉलो करा इंस्टाला. माऊलीला इंस्टाला फॉलो करा. आयडी काय आहे? सूरज देशमुख खोपोली. सुरेश देशमुख खोपोली. इंस्टाला फॉलो करा. युट्यूबला नाही. तर आता आम्ही बॅगा उतरतो, बघू शकता तुम्ही. आता नवीन member रितेश पाटील कार ना आता कोण कोण आम्हाला कोणचे जेवण घेऊन आलेलं मग हे आहे. जा, ऋषी बॅगा काढता ना. बघू शकता आम्हाला जेवण घेऊन, आजचं जेवण घेऊन आणि लाडके भाचे हार्दिक ठाकरे, माझा भाऊ अमित पाटील आणि हे माऊली, मोठा माऊली आलेला आहे. आजचं जेवण आपल्या स्वतःच्या घरातून आलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता सगळेजण जेवायला बसतात. दाखवतो आज जेवणामध्ये काय पंचपक्वान आहे. साहिल किनी बघू शकता तुम्ही किती खुश आहे. तर सर्वजण जेवायला बसलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आजचं जेवण पुलाव भात, पोळी, मिरची, पापड, लोणचा, भाजी आहे, चटणी आहे आणि मंचुरियन चिली आहे. खूप चांगलं असं जेवण आहे. आणि आता आम्ही जेवणाला सुरुवात करतोय. कण बी नाही ठेवला, कण अख्खा खाला. एवढा सुंदर जेवायला होता. आपल्याला जेवायला घेऊन आले होते हार्दिक ठाकरे, अमित पाटील, साई भोईर आणि देवेश पाटील. जेवायला घेऊन आले होते. अखेर आमच्या वर्षाची 1 वर्षाची जी परंपरा आहे अमित भाऊ यांनी निभवलेली आहे. आणि आम्ही उत्सुक होतो या जेवणासाठी खोपोलीला. आणि एवढं पंचपक्वानामध्ये आम्हाला जेवण आणतात अमित भाऊ. खूप त्यांचं मनापासून आभारी आहे. रामकृष्ण हरी माऊली. तर जेवण झालेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे जेवण आपण केला आणि पंचपक्वान दिला होता. तर पूर्ण श्रेय मानसी संजय ठाकरे, नेहा धनंजय पाटील, पूजा रामचंद्र पाटील, चैतन्य किरण पाटील, निविता किरण पाटील यांनी घेतलेले आहे. आणि खूप असं चांगलं जेवण बनवला होता आणि भरपोट जेवलो आम्ही. तर जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही झोपण्याची तयारीत आहोत. बघू शकता आम्हाला आम्ही कसं झोपलो आहे. तुम्ही पण झोपा, आम्ही पण झोपतो. गुड नाईट. रामकृष्ण हरी.